आता आपण बघूया अँटीस्पॅझमोडिक ड्रग्स. अँटीस्पॅझमोडिक ड्रग्स बघण्याआधी आपण बघूया स्पॅझम म्हणजे काय असतं. आता नॉर्मली कसं असतं, आपल्या मसल्समध्ये जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होतं त्यासाठी कसं होतं, पहिलं ब्रेनमधून एक नर्व इम्पल्स येतं. मग नर्व इम्पल्स येतं आणि त्या नर्व इम्पल्समुळेच आपलं जे काही मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन होते ते होतं. आता आपल्या बॉडीच्या सगळ्या मसल्समध्ये, आपल्या ॲबडॉमेनचे जे मसल्स आहेत, बॅकचे मसल्स आहेत किंवा कोणतेही मसल्स आहेत, सगळ्यांमध्ये अशीच प्रोसिजर होती. आता ते काय होतं आपण बघूया. आता आपले जे मसल्स असतात ना, मसल्सवरती मस्करेनिक रिसेप्टर्स असतात, हे लक्षात ठेवायचं. काय सांगितलं आहे, आपले जे मसल्स असतात, मसल्स व मस्करेनिक रिसेप्टर्स असतात. ठीक आहे. आता काय होतं, आपल्याला कुठेतरी कॉन्ट्रॅक्शन करायचं आहे, सो ब्रेनमधून असा एक नर्व इम्पल्स येतो. मग जो आपला सिनॅप्स असतो, सिनॅप्सच्या ठिकाणी ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं. आता जे ॲसिटाइल कोलिन रिलीज झालेलं आहे ते जातं तुमच्या मस्कुलर रिसेप्टरला जाऊन अटॅच होतं आणि मस्कुलर रिसेप्टरला जाऊन ते अटॅच होतं आणि तुमच्या मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतं. काय होतं आहे, ब्रेनमधून एक नर्व इम्पल्स आला, मग नर्व एंडिंगला जिथे सिनॅप्स असतं तिथून मग ॲसिटाइल कोलिन रिलीज होते. ठीक आहे. म्हणजे ॲसिटाइल कोलिन आलं, हे जाते तुमच्या मस्कुलर रिसेप्टरला जाऊन अटॅच होते. हे मस्कुलर रिसेप्टर तुमच्या मसल्सवर असतात. जेव्हा ॲसिटाइल कोलिन तुमच्या मस्कुलर रिसेप्टरला जाऊन अटॅच होत आहेत तर त्याला स्टिम्युलेट करतात आणि त्यामुळे तुमच्या मसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं आहे. सो हे झालं. मग ते कॉन्ट्रॅक्शन झालं, सो प्रॉपर जी काय ॲक्शन करायची होती, फ्लेक्शन करायचं होतं, जे काय करायचं होतं ते तुम्ही केलं. त्यानंतर त्या ठिकाणी, त्या सिनॅप्सच्या ठिकाणी ॲसिटाइल कोलिनेस्टरेज सिक्रीट होतं. आता इस्टरीज म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे की हे त्याला न्यूट्रलाइज करणार, त्याला तोडणारी गोष्ट, त्याला मारणारी गोष्ट असते. इस्टरीज म्हणजे त्याच्या अगेन्स्ट जाणारी गोष्टी. ॲसिटाइल कोलिनच्या अगेन्स्ट जाणार कोण, ॲसिटाइल कोलिनेस्टरेज. सो इथे काय होतं, आता कॉन्ट्रॅक्शनचं काम झालं, ॲसिटाइल कोलिन आलं, तर मस्कुलर रिसेप्टरला जाऊन अटॅच झालं, मग मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन झालं. ही स्टेप झाल्या, तर आपल्याला ACHची काही गरज आहे का, नाही. सो ॲसिटाइल कोलिनेस्टरेज येतं, ते ह्या ACHला न्यूट्रलाइज करून टाकतं. मग आता ACH नसेल तर कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये राहील का मसल्स, नाही. मग मसल्स रिलॅक्स होऊन जातात. सो आपल्या बॉडीच्या सगळ्या मसल्समध्ये असंच कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. काय होतं, एकदा लास्ट टाईम बघूया. ब्रेनमधून नर्व इम्पल्स येतो, मग नर्व एंडिंग्सला जे आपलं सिनॅप्स असतं तिथे ॲसिटाइल कोलिन रिलीज होतं. मग ते जे ॲसिटाइल कोलिन रिलीज झालेलं आहे ते मसल्सवरती जो मस्कुलर रिसेप्टर असतं त्याला जाऊन अटॅच होतं आहे आणि जेव्हा हे जाऊन अटॅच होतं मग त्यावेळेस तुमच्या मसल्समध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं. आता कॉन्ट्रॅक्शन झालं, काम झालं आहे, मग त्याला चल पळतो इथून, हे करायला पण कोणतरी पाहिजे. सो त्याला तिथून पळवण्यासाठी, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी सिक्रीट होतं ॲसिटाइल कोलिनेस्टरेज. आता ॲसिटाइल कोलिनेस्टरेज येतं, हे तुमच्या ACHला न्यूट्रलाइज करून टाकतं. मग आता कॉन्ट्रॅक्ट करायला काहीच नाही आहे, सो मसल्स रिलॅक्स होऊन जातात. हे झालं नॉर्मल गोष्ट. पण जर कधी खूपच जास्त ॲसिटाइल कोलिन रिलीज झालं, खूपच जास्त ॲसिटाइल कोलिन सिक्रीट झालं, तर मग तेवढं ॲसिटाइल कोलिनेस्टरेज नसणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता जर 50 युनिट ॲसिटाइल कोलिन रिलीज झालं पण तुमच्याकडे फक्त 25च ॲसिटाइल कोलिनेस्टरेज आहे, मग कसं ना, 25 तर तसंच राहणार. त्यामुळे ते मस्कुलर रिसेप्टरला जाऊन अटॅच होणार आणि त्यामुळे जे आपले मसल्स आहेत त्याचे कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्येच राहणार. आता जर आपणच एका पोझिशनमध्ये असं आखडून बसलं, खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये बसलं तर आपण स्टिफ होऊन जातं, अशी आपली बॉडी आखडून जाती. मसल्स पण जर बऱ्याच वेळ कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये राहिले तर काय होणार, त्यांच्यात स्टिफनेस येणार, म्हणजे त्यांच्यामध्ये स्पाझम येणार. सो काय होतं कळलं आहे. आता याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर आता मला काहीतरी उचलायचं असेल, मला एखादा जड बॉक्स उचलायचा आहे, सो त्यासाठी मला फार ताकद लावायला लागणार. माझ्या म्हणजे मसल्स आहेत बॉडीचे, त्यांनी प्रॉपर कॉन्ट्रॅक्शन केलं पाहिजे, तेवढी मला ताकद भेटली पाहिजे. सो माझ्या ब्रेनला हे माहिती आहे. सो त्यासाठी मी ते जड उचलण्यास केपेबल व्हावी यासाठी माझं ब्रेन काय करतं, खूप जास्त ACH सिक्रीट करून टाकतं. ब्रेनला कळलं आहे, जड उचलायचे, ताकद लागणार आहे, खूप जास्त फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन लागणार आहे, त्यामुळे खूप जास्त ACH सिक्रीट करून टाकूया. सो मी जेव्हा जड उचललं, खूप जास्त ACH आलं, मग ठीक आहे, मी उचलून टाकलं, कॉन्ट्रॅक्शन आलं आहे मसल्समध्ये, मी एकदम पॉवरने उचललं, ठेवून दिलं. पण आता जे ॲसिटाइल कोलिनेस्टरेज आलं आहे ते प्रिपेअर्ड नव्हतं एवढं ॲसिटाइल कोलिनसाठी. त्याच्याकडून जेवढं होईल तेवढ्या ACHला त्यांनी न्यूट्रलाइज करून टाकलं. म्हणजे राहिलेलं ACH आहे ते तिथेच मसल्सला अटॅच राहिलं, जे मस्कुलर रिसेप्टर आहे तिथेच ते ACH अटॅच राहिलं. त्यामुळे मसल्स तुमचं कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्येच राहिले आणि त्यामुळे त्या मसलमध्ये स्पाझम तसाच राहिला. त्यामुळे आपण जेव्हा काही जड उचलतो मग आपण म्हणतो की हात अवघडला आहे माझा, असं
जेव्हापासून उचलले तेव्हापासून ते दुखतं आहे. ते का दुखतं आहे? कारण ACH तसंच राहिलं आहे. ते ACH न्यूट्रलाइजच नाही झाले. सो ACH तसंच राहिल्यामुळे तुमचे मसल्स कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्येच राहिलेत. तुमच्या मसल्समध्ये स्टिफनेस तसाच राहिला आहे. त्यामुळे मसल्समध्ये स्पाझम तसाच राहिला आहे. सो स्पाझमचा कॉन्सेप्ट कळला. काय होतं स्पाझममध्ये की खूप जास्त ACH प्रोड्यूस होतं आणि ते न्यूट्रलाइज करायला तेवढ्या लेवलचं आपल्याकडे ॲसिटाइलकोलिनस्ट्रेज नसतं. त्यामुळे ACH खूप जेवढं न्यूट्रलाइज होईल तेवढं होतं, राहिलेलं तसंच ते मस्क्युलर रिसेप्टरला जाऊन अटॅच होतं. त्यामुळे मसल्स कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्येच राहतात. त्यामुळे मसल्स कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये राहिल्यामुळे तशी स्टिफनेस राहते. त्यामुळे स्पाझम डेव्हलप होतं तिथे. सो जे ॲबडॉमेनचे मसल्स आहेत त्यांच्यात असंच होतं. आपण काही जड वगैरे उचलायला गेलं की अचानक पोटात दुखतं कुठे काही ठिकाणी. सो हे जे ॲबडॉमिनल पेन आहे त्याला आपण म्हणतो स्पाझम डेव्हलप झाला आहे तुमच्या ॲबडॉमिनमध्ये. चला आपण म्हणतो स्पाझमोडिक पेन. ह्या स्पाझममुळे जे पेन डेव्हलप झालं आहे त्याला आपण म्हणतो स्पाझमोडिक पेन. आता आपण जे अँटी स्पाझमोडिक ड्रग्ज देणार आहोत त्यांचा आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघूया. आता आपल्याला माहिती की काय होतं आहे की खूप जास्त ACH आहे. त्याला न्यूट्रलाइज करणारे जे होते त्यांनी हातवरती केले की आम्ही एवढं न्यूट्रलाइज करू नाही शकत. त्यामुळे ACH तसंच राहिलं आहे. ACH जाऊन तुमच्या मस्क्युलर रिसेप्टर्सला जाऊन अटॅच होते. त्यामुळे मसल्स कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्येच राहतात. त्यामुळे स्पाझम डेव्हलप होतं आहे. सो हे आपले जे ड्रग्स आहेत ते कसे ॲक्ट करणार की ठीक आहे ACH खूप आहे आणि ते ACH जाऊन अटॅच होते तुमच्या मस्क्युलर रिसेप्टर्सला. आता मस्क्युलर रिसेप्टरला जर मी ब्लॉक करून टाकलं तर ACH अटॅच होईल का? नाही. जर ACH अटॅच नाही झालं तर मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतील का? नाही. सो स्पाझम कसा असणार? मसल्स एकदम रिलॅक्स होऊन जातील. ACH नाही आहे, ACH अटॅचच झालं नाही तुमच्या रिसेप्टरला तर मसल्स एकदम रिलॅक्स्ड बसणार ना. सो आपले ड्रग्स कसे काम करतात? हे ड्रग्स तुमच्या मस्क्युलर रिसेप्टर्सला ब्लॉक करून टाकतात. त्यामुळे ते ब्लॉक झाल्यामुळे ACH तिथे अटॅचच होऊ शकत नाही. ACH त्याचं ॲक्शनच दाखवू शकत नाही. मसल कॉन्ट्रॅक्शन होणारच नाही. मसल्स एकदम भारी रिलॅक्स होऊन जाणार. सो जे आपले अँटी स्पाझमोडिक ड्रग्स असतात हे तुमच्या स्मूथ मसल्सला एकदम रिलॅक्स करून टाकतात. त्यांच्यात जो काही स्पाझम वगैरे आलेला असतो, जे काही कंटिन्युअस कॉन्स्टंट कॉन्ट्रॅक्शन बसलेलं असतं ते सगळं रिलॅक्स करून टाकतात. सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कळलं आहे. आता आपण ड्रग्स बघूया. अँटी स्पाझमोडिक 2 ड्रग्स आहेत आपल्याकडे, हायोसिन आणि डायसायक्लोमिन. आता जे हायोसिन आहे दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲट्रोपिन. ॲट्रोपिन हे एक अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. सो हायोसिन हा ॲट्रोपिनचाच डेरिव्हेटिव्ह आहे. ह्याचा सगळ्यात फेमस ब्रँड नेम जे आपण सगळीकडे बघतो इज बस्कोपॅन. बस्कोपॅन आपण ओरली पण देतो. आपण देतो टॅबलेट बस्कोपॅन 10 mg की आपण IM पण देतो. IM आपण देतो इंजेक्शन बस्कोपॅन 20 mg/ml. सो जेव्हा पेशंटची कंप्लेंट असेल की ॲबडॉमिनल स्पाझम आहे, ॲबडॉमिनल पेन आहे, अशा केसमध्ये आपण देतो बस्कोपॅन. बस्कोपॅन ओरली दिलं जातं. दॅट इज टॅबलेट बस्कोपॅन 10 mg की आपण IM देतो. दॅट इज इंजेक्शन बस्कोपॅन 20 mg/ml. सो पहिला आपण देतो हायोसिन. अजून आपल्याकडे असतं डायसायक्लोमिन. डायसायक्लोमिनचं सगळ्यात कॉमन ब्रँड नेम इज सायक्लोपाम. सायक्लोपाम आपण बघितलं, आपण प्रेग्नेंट लेडीजमध्ये सुद्धा सायक्लोपाम देतो. सायक्लोपामचं कंटेंट असतं डायसायक्लो प्लस PCM. आता हे PCM का असतं यात? आपण डायसायक्लोच्या हेल्पने तुमच्या जे कॉन्ट्रॅक्टेड मसल्स आहेत, जे मसल स्पाझम आहे तो तर आपण रिलीज केला, पण त्या ठिकाणी जे पेन डेव्हलप झाले तर रिलीज केलं तरी मसल्स एवढ्या वेळ तुमच्या कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये होते तर तिथे पेन डेव्हलप होणार त्या साईडला. सो ते पेन कमी करण्यासाठी यात असतं PCM. सो सायक्लोपाम आपण ओरली देतो. दॅट इज टॅबलेट सायक्लोपाम. यात डायसायक्लो असतं 20 mg आणि PCM असतं 500 mg. सो ड्रग्समध्ये काय सांगितलं? पहिलं आपण सांगितलं हायोसिन हे ॲट्रोपिनचं डेरिव्हेटिव्ह आहे. ॲट्रोपिन हे एक अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. हायोसिनचा फेमस ब्रँड नेम काय? बस्कोपॅन. बस्कोपॅन आपण देतो टॅबलेट बस्कोपॅन 10 mg हे ओरल दिलं जातं. IMसाठी आपल्याकडे आहे इंजेक्शन बस्कोपॅन 20 mg/ml. सो पेशंटची कंप्लेंट असेल की पोटात दुखतं आहे, स्पाझमोडिक पेन आहे, तर अशा केसमध्ये आपण हायोसिन द्यायचं, दॅट इज बस्कोपॅन द्यायचं. की आपल्याकडे असतं डायसायक्लोमिन. डायसायक्लोमिनचं सगळ्यात फेमस काय आपल्याकडे? सायक्लोपाम. सायक्लोपामचं कंटेंट असतं डायसायक्लो 20 mg प्लस PCM 500 mg. PCM का द्यायचं? कारण तुमचा स्पाझम रिलीफ झाल्यानंतर तिथे पेन असणार त्या साईडला, सो ते पेन कमी करण्यासाठी आपण त्यात PCM देतो. आता हे जे हायोसिन आहे ना ते आपण ॲबडॉमिनल स्पाझममध्ये तर देतोच आहे, प्लस जेव्हा आपल्याला गॅस्ट्रोस्कोपी करायची असते त्यावेळेस आपण एक एंडोस्कोप इन्सर्ट करतो. तो एंडोस्कोप जेव्हा आपण इन्सर्ट करतो, जर ल्युमेन छोटा असेल, जर त्या या वॉलमधले जे मसल्स आहेत ते कॉन्ट्रॅक्टेड असतील तर ल्युमेन छोटा होऊन जाणार. सो अशात आपण एंडोस्कोप पास करू शकतो का? नाही. त्यामुळे इथे जर आपण अँटी स्पाझमोडिक ड्रग्स दिले तर ते काय करतात? तुमच्या स्मूथ मसल्सला रिलॅक्स करून टाकतात. त्यामुळे आपला जो ल्युमेन आहे त्याच्या वॉलमध्ये जे मसल्स आहेत
ते रिलॅक्स होऊन जातात आणि ते रिलॅक्स झाल्यामुळे ल्युमेन मोठा होतो, त्यामुळे आपण एंडोस्कोप आरामशीर पास करू शकतो. सो आपल्या गॅस्ट्रोस्कोपचं पेनिट्रेशन नीट व्हावं यासाठी आपण गॅस्ट्रोस्कोपीमध्ये अँटीस्पाझमोडिक ड्रग्ज देतो. हे सोडून आता जर किडनी स्टोनचा जर पेशंट असेल, यामध्ये सुद्धा आपण अँटीस्पाझमोडिक ड्रग्ज देतो. आता इथे अँटीस्पाझमोडिक ड्रग्ज कसे काम करतात, जो आपला युरेटर असतो त्यामध्ये आता इथे आपण स्टोन पाहू शकतो. जसा तो स्टोन हालतो तसा तो साईडच्या वॉलला इरिटेट करतो आणि त्यामुळे फार सिव्हिअर पेन असतं. पण इथे जर आपण अँटीस्पाझमोडिक ड्रग्ज दिले तर त्या युरेटरच्या वॉलमध्ये जे स्मूथ मसल्स आहेत ते रिलॅक्स होऊन जाणार. त्यामुळे युरेटरचा जो आपला डायमीटर आहे, ल्युमेन आहे युरेटरचा, तो वाढणार. तो वाढल्यामुळे स्टोन खाली सरकून जाणार, प्लस पेन पण कमी होणार. तो स्टोन आता घासणार नाही वॉलला आधीसारखा, त्यामुळे पेन पण कमी होणार. सो किडनी स्टोनच्या पेशंटमध्ये आपण अँटीस्पाझमोडिक ड्रग्ज देऊ शकतो. काय सांगितलं, किडनी स्टोनच्या पेशंटमध्ये जो आपलं युरेटरचा ल्युमेन आहे त्यात तो स्टोन अडकून बसला आहे, त्यामुळे तो घासून घासून त्या वॉलच्या लायनिंगला इरिटेट करतो, त्यामुळे सिव्हिअर पेन होतं आहे. सो इथे अँटीस्पाझमोडिक ड्रग्ज दिले तर ते तुमच्या युरेटरला रिलॅक्स करून टाकणार, त्यामुळे ल्युमेन वाढणार, त्यामुळे स्टोन आरामशीर खाली सरकेल आणि त्या लेवलचं पेन होणार नाही. सो जर आपले अँटीस्पाझमोडिक ड्रग्ज कॉन्सेप्ट काय यात की ACH जास्त झाल्यामुळे ते ACH मस्क्युलर रिसेप्टर्सला अटॅच होतं आहे, त्यामुळे मसल्स खूप वेळ कॉन्ट्रॅक्टेड स्टेटमध्ये राहत आहेत. सो ड्रग्स कसे काम करतात, मस्क्युलर रिसेप्टरला जाऊन ब्लॉक करतात. सो ACH अटॅचच होणार नाही, त्यामुळे स्मूथ मसल्स एकदम भारी रिलॅक्स होऊन जाणार. यात ड्रग्स काय तर आपल्याकडे पहिला आहे हायोसिन, ज्याचं ब्रँड नेम आहे बस्कोपार, आणि डायसायक्लोमिन, ज्याचं ब्रँड नेम आहे सायक्लोपाम. सायक्लोपाममध्ये असतं डायसायक्लो प्लस PCM.